नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। चर्चा करतोय मित्रांनो हॉट्स प्रश्नांवरती आणि हॉट्स प्रश्न क्रमांक 27 आपण बघतोय गणित भाग 1 चा अंकगणिती श्रेणी मधला खूप महत्त्वाचा प्रश्न। या प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत। इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो, जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट करेल, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, तर प्रश्न समजून घेऊ। आणि समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो की आपला एक ॲप आपण सुरू केलाय क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। डाउनलोड नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ॲपची लिंक आहे, किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा आपला ॲप डाउनलोड करू शकता। त्या ॲपवरती जबरदस्त एक कोर्स बनवलाय गणित भाग 1 आणि 2 च्या IMP प्रश्नांवरतीच व्हिडिओ आपण बनवतोय। गणित भाग 1 आणि 2 खूप अवघड जातंय, फक्त इम्पॉर्टंट प्रश्न करा। ज्या प्रश्नांच्या आपण एक कोर्स बनवलाय तो आपल्या त्या ॲपवरती बनवलाय, तर ही व्हिडिओ बघितल्यानंतर त्या ॲपवरती जाऊन तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता फक्त 499 रुपयाला। आता बघा या ठिकाणी काय, एका गृहस्थाने 8000 रुपये कर्जाऊ घेतले। तर बघा कर्जाऊ घेतलेले 8000 रुपये म्हणजे त्याची जी मुद्दल आहे, जी पैसे आपण कर्जाऊ घेतो त्याला आपण म्हणतो मुद्दल। मुद्दल म्हणजे तुमचा प्रिन्सिपल इंग्लिशमध्ये। रुपये किती बाबा, 8000 रुपये या भावाने घेतले, सॉरी या गृहस्थाने घेतले। त्याच्यावर 1360 रुपये व्याज। बापरे, व्याज के साथ। व्याज म्हणजे काय बाबा, इंटरेस्ट। व्याज म्हणजे इंटरेस्ट म्हणजे आय बरोबर किती बाबा, इंटरेस्ट रुपये 1360। आता मला सांगा, हे सगळं देण्याचं त्याने कबूल केलं। मग आता ज्यावेळेस हा माणूस कर्ज घेणार आहे, कर्ज घेतल्यानंतर तो त्याची मुद्दल देणार प्लस व्याज देणार, म्हणजे रास जी आहे त्याची, त्याला एकूण परत करायची रक्कम, एकूण परत करायची, एकूण फेडायची रक्कम, फेडावयाची रक्कम, एकूण फेडावयाची रक्कम, रक्कम त्याला आपण काय म्हणतो, ए म्हणतो। ए म्हणजे रास बरोबर किती बाबा, याला आपण म्हणू 8000 अधिक 1360 किती झाले, 9360 रुपये बरं का। किती झाले, 9360। या दोघांची टोटल केली बरं का। आता मुद्दा असा आहे की हे सगळे पैसे बरं का, प्रत्येक हप्ता जो आहे ना याचा प्रत्येक हप्ता, आता हे पैसे फेडणार म्हणजे तो हप्त्याने, आपण मोबाईल घेतो, ह्याव घेतो त्याव घेतो, कसं हप्त्याने घेतो, हा फायनान्स तो फायनान्स करून जीव जातो आपल्या हप्ते भरून। मरणाचे हप्ते असतात आपल्या मागे लागलेले, तसंच याच्या मागे काही हप्ते लागलेले आहेत। आता याचा हप्ता कसा, 40 रुपये कमी देऊन बरं का, प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन, म्हणजे प्रत्येक वेळेस त्याचा हप्ता कमी होतोय। आपला हप्ता कॉन्स्टंट असतो, आपला हप्ता कधी कमी होत नाही, उलट वाढतो कधी कधी। रेपो रेट वाढला की हप्ता वाढतो, घराचा वगैरे असेल तर बघा हप्ता जो आहे तो कमी होते 40 रुपयाने। म्हणजे या महिन्यात जर का 1000 असेल तर दुसऱ्या महिन्यात 960, त्याच्या तिसऱ्या महिन्यात 920, त्याच्या पुढच्या महिन्यात अजून कमी, म्हणजे 40 रुपये जो हप्ता आहे तो कमी होते। म्हणजे या ठिकाणी डी जो आहे, डी या ठिकाणी आपण म्हणून -40 आपण म्हणू डी, कारण कमी होतोय म्हणजे तो -40। आणि बघा हे सगळे कमी देऊन सगळी रक्कम 12 हप्त्यात तो पूर्ण करतोय। 12 हप्त्यात एकूण हप्ते बरं का, एकूण हप्ते बरोबर किती, त्याला आपण एन म्हणू, एन बरोबर 12, एन ची किंमत 12 लक्षात घ्या, कारण 12 महिन्यातले हप्ते, 12 महिन्यात ना, मग 12 हप्ते। बघा आता या ठिकाणी पहिला हप्ता, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे 12 हप्ते आहेत। आता आपल्याला काय विचारलंय की त्याने भरलेला पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता काढा। आता पहिला जो हप्ता आहे तो किती असणार आहे, पहिला हप्ता काढायचा आहे। पहिल्या हप्त्याला तुम्ही काय म्हणाल, पहिल्या हप्त्याला आपण म्हणणार ए, अंकगणिती श्रेणीमध्ये पहिला हप्ता असतो ए। आणि शेवटचा हप्ता जो आहे किती असेल मला माहिती नाही, शेवटचा हप्ता म्हणजे टी आहे ना, तर तो एकूण शेवटचा हप्ता म्हणजे किती बाबा, या ठिकाणी शेवटच्या हप्त्याचा जर विचार केला तर एकूण हप्ते किती, 12 आहेत। म्हणजे शेवटचा हप्ता म्हणजे बाबा आपल्याला काय काढायचं, T12। शेवटचा हप्ता म्हणजे T12 मला काढायचा आहे। ओके, एकूण 12 हप्ते आहेत म्हणून शेवटचा हप्ता T12। आता आपण चला या सगळ्या गोष्टींकडे जाऊयात। एकूण हप्ते 12, पैसे एकूण किती फेडायचे त्या ठिकाणी, 9360। एकूण किती फेडायचे, 9000, आकडा लक्षात घ्या, 9360 रुपये भावाला फेडायचे आहेत, एकूण फेडायचे। आता हे 9360 रुपये म्हणजे कुठली रक्कम, बघा पहिल्या हप्त्यातली रक्कम अधिक दुसरा हप्ता अधिक तिसरा हप्ता अधिक चौथा हप्ता अधिक पाचवा हप्ता अधिक 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा 12वा, सगळ्या हप्त्यांची बेरीज 9360 होणार बरोबर आहे की नाही, विचार करा होईल काय, यस। सगळ्या हप्त्यांची बेरीज 9000, तो जे 9360 जे काही ते हप्ते भरल त्यांची बेरीज 9360, म्हणजे 12 हप्त्यांची बेरीज 9360, म्हणजे 12 हप्त्यांची बेरीज म्हणजे SNचं सूत्र, म्हणजे याचा अर्थ आपल्याकडं S12 बरोबर 9360 आहे। 12 हप्त्यांची बेरीज म्हणजेच S12 बरोबर किती, 9360 आहे। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची। म्हणजे मला आता काय करावं लागणार आहे, पहिली गोष्ट माझा टार्गेट काय, ए ची किंमत काढणे।
बरोबर. आता मला S12 यांची किंमत आहे, ए ची किंमत काढण्यासाठी मी या सूत्राचा वापर करणार SNचा. बघा कसा, SNचं सूत्र लिहा, n/2 कंसात 2a अधिक n-1 गुणिले d कंस पूर्ण. आता SN किती बाबा, S12, SNच्या ऐवजी S12 लिहू. n ची किंमत 12/2 कंसात 2a आपल्या जागेवर अधिक n-1, n किती 12 आहे म्हणून 12-1 गुणिले d ची जी किंमत आहे ती किती -40. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 ने कमी आहे म्हणून -40 झालं. आता S12 किती बाबा, 9,360. एकूण किती हप्ते, 9,360 आहे बरोबर एकूण रक्कम. आता बेस 12 म्हणून 6 कंसात 2a आपल्या जागेवर अधिक 12तून 1 गेला 11 गुणिले हे -40. ठीक आहे. आता 6 गुणिले इकडे आले भागिले 9,360 भागिले 6 बरोबर 2 गुणिले a 2a 11 चौक 44 वजा आहे म्हणून -440 येतील. ठीक आहे. आता लक्षात घ्या, 9,360ला 6ने भाग लावा, 6ने भाग लावा 9,360ला, 6 एक्के 6, 9तून 6 गेले 3, वरून आले 3, 6 पंचे 30, 33तून 3 गेले या ठिकाणी आले 3 बरं, 33तून 3 गेले या ठिकाणी आले 3, वरून आले 6, 6 6 36, वरून आले 0, किती झाले 1560. किती झाले बाबा 1560. आता हे -440 इकडे आले अधिक 440 बरोबर 2a. मग आता 2a बरोबर किती 1560 अधिक 440, दोघांची बेरीज झाली 2000. आता एक काम करा बघा, या ठिकाणी आता एक काम करू आपण, आपल्याला a ची किंमत काढायची. a बरोबर किती 2000 भागिले आपल्याकडे किती 2 आलं बरोबर, 2000 भागिले 2, 2 गुणिले तिकडे गेले भागिले, म्हणून a बरोबर किती 1 2 3 1000. a बरोबर 1000. आता व्यवस्थित लिहू बाबा, a बरोबर 1000. इथं जरा थोडंसं काय करू आपण, बाजूला घेऊ. a बरोबर 2000 भागिले 2 म्हणून a बरोबर 2000 एक्के 2000 म्हणजे 1000 आलं बरोबर. 2000ला 2ने भागलं 1000. आता a ची किंमत मला मिळाली 1000 बरं. a म्हणजे काय, पहिल्या हप्त्यातली रक्कम किती 1000 रुपये मिळाली बरं का. पहिला हप्ता विचारला ना आपल्याला, पहिला हप्ता व शेवटचा हप्ता, पहिल्या हप्त्यातली रक्कम 1000 रुपये. आता मला सांगा a बरोबर किती, चला इथं वाटलंच तर लिहू. चला पहिला हप्ता जो आहे तो a बरोबर किती बाबा ₹1000. ठीक आहे, ₹1000. आता शेवटचा हप्ता काढू बरं का. शेवटचा हप्ता आपल्याला काढायचा आहे, हप्ता बरोबर T12, कारण एकूण 12 हप्ते आहेत. मग T12 साठी TNचं सूत्र काय बाबा ते लिहा, a अधिक n-1 गुणिले d. TNच्या ऐवजी काय लिहायचं 12, यांच्या ऐवजी आपण लिहूयात 12. आता या ठिकाणी बघा a ची किंमत किती 1000 आली इथं बघा पहिला हप्ता, अधिक n-1, n किती 12 - 1 गुणिले d ची किंमत किती बाबा -40 आहे. हां बरोबर 1000 आपल्या जाग्यावरती अधिक 12तून 1 गेला 11 गुणिले हे -40. आता 1000 वजा 440, 11 चौक 440 झाले आपल्याकडं, सॉरी 11 चौक 44 म्हणून 11 गुणिले 40 वजा 440. 1000 मधून 440 गेले म्हणजे किती राहिले बाबा तुमचे 560 राहिले. म्हणजे तुमचा शेवटचा हप्ता किती 560. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, पहिल्या हप्त्यातील रक्कम 1000, शेवटच्या हप्त्यातील रक्कम 560. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. मी बाजूला होतोय, स्क्रीनशॉट याचा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपण एक प्रश्न बघितला, हॉट्स प्रश्न. यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे लवकरच बघूयात. पण अगोदरचे सगळे हॉट्स प्रश्न तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. बाय, धन्यवाद.